नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त अजून एक भाषण बघणार आहोत आणि हे भाषण असणार आहे 10 ओळींचं। तर अत्यंत सोपं आणि प्रभावी असं हे भाषण आहे। याची तयारी तुम्ही नक्की करा, तुमचंही भाषण नक्कीच प्रभावी होईल। तर पाहूयात। पहिलं वाक्य आहे, माननीय प्राध्यापक, शिक्षक व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो। नमस्कार। दुसरं वाक्य आहे, आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तिसरं वाक्य आहे, आज आपण देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। चौथं वाक्य आहे, या 78 वर्षात भारताने अनेक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे। त्याविषयीच मी आज बोलणार आहे। पाचवं वाक्य आहे, स्वदेशी उत्पादनावर जास्त भर देऊन स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेकडे आपण वाटचाल करीत आहोत। डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञानात उल्लेखनीय प्रगती आपण करत आहोत। सातवं वाक्य आहे, चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून आपण अंतराळात यशस्वी कामगिरी केली आहे। आठवं वाक्य आहे, शाळा आणि शिक्षणाचे महत्त्व घरोघरी पोहोचू लागले आहे।
9वं वाक्य आहे, ऑलिम्पिकमध्येही खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहेत. आणि शेवटचं वाक्य आहे, आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी केलेल्या पराक्रमाचा व बलिदानाच्या स्मरणाचा आहे. त्यांना वंदन करून संकल्प करूया, की देशाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू. जय हिंद, जय भारत. तर अशा पद्धतीचं हे भाषण असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला